पुण्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी या राजकीय पक्षांमध्ये अजूनही काही ठरलेलं नाहीये। उमेदवारी अर्ज भरायला आता अवघे 2 दिवस शिल्लक आहे, मात्र कोणत्याच पक्षाने आपली उमेदवारी घोषित केलेली नाही आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम आहे। यामध्येच महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं का नाही याबाबत सुद्धा 2 मतप्रवाह पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू हे मुंबईमध्ये जरी एकत्र आलेले असले तरी पुण्यामध्ये मात्र चित्र वेगळं आहे। पुण्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि या एकत्र येण्याला काँग्रेस प्रतिसाद देणार का असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात हे सगळं निवडणूक आलेली असताना मनसेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि मनसेची काय भूमिका आहे। एक ठीक आहे की मुंबईमध्ये युती झालेली आहे, दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, पण पुण्यामध्ये काय चित्र आहे हे जाणून घेऊया। मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस आपल्यासोबत आहेत। काय नेमकं चाललेलं आहे, म्हणजे सगळी द्विधा मनस्थिती राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते, आपल्या पक्षामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। तोडगा निघतोय का नाही, नेमकी चर्चा काय चालू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत? बघा, द्विधा मनस्थिती अशी नाही, पण आम्ही आमचा फॉर्म्युला सेट करून शिवसेनेकडे दिलेला आहे। आम्ही आमची भूमिका ठामपणे सांगितलेली आहे की आम्ही शिवसेनेशी युती करत आहोत, महाविकास आघाडीशी नाही, आणि काँग्रेसशी युती आम्ही करत नाही आहोत। त्याच्यामुळे आमचा जो 74 जागांचा फॉर्म्युला जो आहे तो आम्ही शिवसेनेला सांगितलाय। शिवसेनेने त्याबाबत महाविकास आघाडीमध्ये बोलावं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्या तिथून ज्या काही जागा येतील, ज्या आम्हाला शिवसेनेतनं देण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे, आम्हाला त्या सन्मानाने मिळाव्यात ही आमची इच्छा आहे। कारण आम्ही कुठल्याही प्रकारे तशी तडजोड करणार नाही, आम्हाला आमच्या सन्मानाने जागा द्या, विषय संपला। आम्ही 74 जागांचा फॉर्म्युला दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे 2 दिवसापूर्वी बैठक झाली त्याच्यामध्ये 50-50-50चा फॉर्म्युला ठरलेला आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 50 जागा मिळणार, तर त्या 50 जागांमधून मनसेला किती जागा मिळायला हव्यात किंवा 50 जागा मुळामध्ये ठाकरे बंधूंना मिळत आहेत, हे तुम्हाला पटतंय का? बघा, विषय असा आहे की पहिल्यांदा हा जो 50-50चा जो फॉर्म्युला आहे तो पहिले सेट तर होऊ द्या, त्याच्याबद्दल अजून काही शाश्वती त्यांच्याकडनं मिळत नाहीये, बरोबर आहे। आम्ही जरी 74 जागा जरी म्हणत असलो तरी आज जर का 50च्या ऐवजी त्यांनी जास्त जागा मागायला पाहिजे। कारण का तसं बघायला गेलं तर मनसे हा पुण्यामध्ये शिवसेनेपेक्षा मोठा भाऊ आहे। कारण का एक तुम्ही लक्षात ठेवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा 2 वेळा लढलेली आहे, 17 नगरसेवकांच्या पेक्षा जास्त 29 नगरसेवक हे आमचे होते आणि आम्ही विरोधी पक्षनेतेपद भूषवले। आणि त्याही पेक्षा महत्वाचं, शिवसेना आतापर्यंत युतीमध्ये लढलेली आहे, आम्ही व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल लढलेलो आहोत। त्याच्यामुळे आमचा जागांचा प्रस्ताव हा रास्त आहे, आम्हाला आमच्या जागा तुम्ही द्या। आता काल आमची जी बैठक झाली रावेतला, सचिनजी आहेत आणि आदित्यजी शिरोडकर पुण्यामध्ये आलेले आहेत, कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा फॉर्म्युला सगळा समजावून सांगितलाय। आज आमची पुन्हा दुपारी कदाचित बैठक होईल आणि मग त्या बैठकीवरती जवळपास सगळं चित्र क्लिअर होईल अशी आशा आहे। पण काय साधारण शिवसेनेने जागांचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीमध्ये ठेवावा जेणेकरून मनसेला सकारात्मक किंवा चांगल्या जागा, अपेक्षित जागा मिळतील? माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी जर का 50-50-50 जागा घेतलेल्या आहेत तर माझं असं म्हणणं, हा 50चा फॉर्म्युला न ठेवता त्यांनी तो वाढवावा आणि त्याप्रमाणे मग आम्हाला त्यातनं शिवसेनेनी सन्मानाने जागा द्याव्या। हे जर झालं नाही, हे गणित जुळलं नाही तर नेमकं काय? कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचंही म्हणणं आहे की त्यांना सुद्धा जास्त जागा हव्या आहेत, त्यामुळेच त्यांनी अजित पवारांशी अद्यापही युती केलेली नाही। असं असताना 2 ठाकरे बंधूंना या महाविकास आघाडीमध्ये जास्त जागा मिळतील असं तुम्हाला वाटतंय? खरंच प्रॅक्टिकली वाटतंय का? कारण की आता नुसतं जरतरवर बोलणं उचित नाहीये, कमी दिवस राहिलेले आहेत, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार तुमच्या पक्षामधले सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे। निर्णय निघेल की ठोस निर्णय निघेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे प्रॅक्टिकली जागांचा हे ते त्यांनी बघावं, त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं, ते आम्ही नाही। आम्ही आमचं हे केलेलं आहे, आम्ही आमच्या प्रभाग निहाय आमचे जे उमेदवार आहेत कशा पद्धतीने आहेत ते सगळं आम्ही बसून सेट केलेलं आहे। त्याच्यामुळे ते त्यांनी ठरवावं। पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला त्यात म्हणजे काय आहे, आम्हाला काहीच म्हणणं नाहीये। काँग्रेस सातत्याने म्हणते की मनसेला सोबत घ्यायचं का नाही हा आमचा प्रश्न नाहीये, टाळतीये मनसेला सातत्याने काँग्रेस। नाही, तो विचार त्यांनी करावा। त्या एक महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही आमचा निर्णय आदरणीय राजसाहेबांकडे पाठवू, मग आदरणीय राजसाहेब जो निर्णय घेतील
आम्ही त्याला बांधील आहोत, मग त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. बरं, मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले, पुण्यामध्ये काय अडचण आहे नेमके? कारण की पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याबाबतची घोषणा झालेली नाहीये. तर मग ठाकरे बंधूंची युती ही फक्त मुंबई पुरतीच आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला नाही जातो. नाही नाही, युती मी तुम्हाला सांगतोय ना की आमची शिवसेनेची युती ही झालेली आहे. आता फक्त असा विषय आहे की शिवसेनेनी आमचं म्हणणं महाविकास आघाडीमध्ये हे चांगल्या पद्धतीने मांडावं आणि आम्हाला त्यामध्ये सन्मानाने एक तर सामील करून घ्यावं, अन्यथा मग बघता येईल. तर मनसेने हा एक इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काँग्रेसला सुद्धा दिलेला आहे. मनसेला सुद्धा सकारात्मक जागा हव्या आहेत आणि जो महाविकास आघाडीमध्ये या 3 प्रमुख पक्षांमध्ये 50-50-50 जागांचा फॉर्म्युला ठरतोय त्याला सुद्धा मनसेचा विरोध आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या 50 जागा न घेता त्या वाढवाव्यात अशी सुद्धा मागणी आता मनसेकडून करण्यात येते. आणि महत्वाचं म्हणजे एकीकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पण पुण्यामध्ये मात्र या शिवसेना मनसेमध्ये मनसेच हा मोठा भाऊ आहे असं सुद्धा मनसेकडून आता सांगण्यात येत आहे. कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.